गंगापूर रोडवरील कॅफे चालकावर धारदार हत्याराने प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी पसार असलेल्या तिघा संशयित गुन्हेगारांना वडाळा गाव परिसरातून जेरबंद करण्यात आले आहे. शहर गुन्हे शाखेच्या युनिट 1च्या पथकाने तिघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. मनीष उर्फ शिवाजी काजळे, राहणार माळी गल्ली वडाळा गाव. यश हर्षद खोडे, वय वर्ष 23, राहणार अल्ला निवास विधाते नगर. दीपक शंकर शेट्टी, वय वर्ष 24, राहणार राजवाडा वडाळा गाव अशी जेरबंद करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत. अक्षय विकास बडे, राहणार कर्मयोगी नगर सिडको याचे जुना गंगापूर नाक्याजवळील खतेब डेअरीजवळ ड्युड्स कॅफे आहे. त्याच्यावर संशयितांनी कुरापत काढून बुधवारी दिनांक 3 रोजी रात्री धारदार हत्याराने मानेवर वार करून जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी मित्र अक्षय मदतीस धावून आला. त्यासही संशयितांनी मारहाण केली होती. या प्रकरणी सरकडवाडा पोलिसात प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र संशयित गुन्हा घडल्यापासून पसार होते. शहर गुन्हे शाखेच्या युनिट 1चे पथक संशयिताचा शोध घेत असताना अंमलदार विशाल काटे, राम बर्डे यांना संशयितांची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने मुंबई आग्रा उड्डाणाखाली वडाळ नाका येथे संशयित ओम काजळे या सापळा रचून अटक केली आहे. गुन्ह्यासंदर्भात चौकशी केल्यानंतर पोलिसांनी वडाळा गाव परिसरातून संशयित यश आणि दीपक या दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिली असून तपासकामी तिघांना सरकारवाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कामगिरी युनिट 1चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, प्रवीण वाघमारे, प्रदीप भस्ते, प्रशांत मरकड, राम बर्डे, अमोल कोष्टी, जगेश्वर बोरसे, अनुजा येवले, किरण शिरसाट यांनी ही कामगिरी बजावली आहे. लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, नाशिक.